मंडळी, काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली. या युतीकडे संपूर्ण मुंबईचं लक्ष लागून होतं. जवळपास 18 वर्षानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे दोन भाऊ पुन्हा एकत्र आले आहेत. त्यांनी युतीची घोषणा केली आहे. ही केवळ एक राजकीय युती नाही, तर ही घोषणा म्हणजे ठाकरे कुटुंब पुन्हा एक झाल्याचं, मराठी माणसासाठी एकत्र उभं राहण्याचं आणि मुंबईच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणण्याचा स्पष्ट संदेश आहे. 18 वर्षापूर्वी जेव्हा राज ठाकरे शिवसेनेपासून वेगळे झाले, तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली होती. मराठी मतदार विभागला गेला, शिवसेनेची ताकद कमी झाली आणि त्याचा फायदा इतर पक्षांनी घेतला. त्यानंतरच्या काळात मुंबईत भाजप मजबूत झाला. नंतर शिंदे गट निर्माण झाला आणि ठाकरे हे नाव हळूहळू सत्तेपासून दूर गेलं. पण आज परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. आज दोघांनीही समोर प्रश्न एकच आहे. राजकीय अस्तित्व टिकवायचं असेल, तर एकत्र येणं गरजेचं आहे. या युतीच्या घोषणेनंतर जे चित्र समोर आलं, ते केवळ राजकीय नव्हतं, तर भावनिक होतं. आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे हे सगळे एकाच मंचावर, एकाच फ्रेममध्ये दिसले. हा फोटो म्हणजे योगायोग नव्हता. तो मुद्दाम दिलेला संदेश होता. ठाकरे कुटुंब एक आहे. ठाकरे नाव अजून संपलेलं नाही आणि मुंबईच्या राजकारणात ठाकरे पुन्हा केंद्रस्थानी येणार आहेत, हे सांगण्यासाठीचं हे सगळं काही घडलं आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी फार स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे, की मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याची भाषा करणाऱ्यांना, मुंबईची ओळख बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना राजकारणातून संपवू, असा त्यांनी थेट सांगितलं आहे. हा इशारा केवळ विरोधकांना नव्हता, तर त्या सगळ्या शक्तींना होता, ज्या मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून पाहत आहे. मुंबई ही महाराष्ट्राची शान आहे. मुंबई मराठी माणसाची आहे आणि ती कोणालाही वेगळी करू देणार नाही, हा संदेश उद्धव ठाकरेंनी दिला. जागा वाटपाबाबत जरी अधिकृत आकडे जाहीर झालेले नसले, तरी राजकीय वर्तुळात चर्चा आहे, की सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे गटाला साधारण 130 ते 35 जागा, मनसेला 70 ते 75 जागा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 18 ते 20 जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच ही युती फक्त भावनिक नाही, तर पूर्णपणे गणित लावून केलेली आहे. मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी ही आकडेवारी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनीही या युतीवर बोलताना थेट स्पष्ट केलं आहे, की म्हणजेच घोषणा नेत्यांनीच करायच्या असतात आणि राज ठाकरे यांनी योग्य वेळ साधला आहे. ही घोषणा मराठी माणसाला, मुंबईकरांना सुखावणारी आहे. उमेदवार मनसेचा असो किंवा शिवसेनेचा, तो ठाकरेंचा आहे असं मानून कार्यकर्त्यांनी काम करायचं आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. आता तळागाळात कुठलाही संभ्रम नको, भांडणं नको, अंतर्गत राजकारण नको. एकत्र काम करायचं आहे. सरदेसाईंनी हेही स्पष्ट केलं आहे, की मुंबईपुरतीच ही युती मर्यादित राहणार नाही, तर ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, पुणे अशा ठिकाणीही येत्या काही दिवसात एकमत होऊन युती जाहीर होईल. म्हणजेच ठाकरे बंधूंची ही एकजूट फक्त मुंबईपुरते न राहता हळू महाराष्ट्रभर विस्तारण्याचे प्रयत्न सुरू आहे. भाजपची मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी राज ठाकरेंना एक जुना व्हिडिओ ट्विट करत टीका केली आहे. त्यावर सरदेसाईंनी अतिशय स्पष्ट शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. अमित साटम बाहुली आहे. त्यांच्या डोक्यावर आशिष शेलार आहेत, असं म्हणत त्यांनी भाजपमधील अंतर्गत सत्ता केंद्राचं बोट ठेवलं आहे. प्रत्येकाने आपली पात्रता ओळखून बोलावं, असा सल्लाही त्यांना दिला आहे. यावरून येत्या काळात आरोप प्रत्यारोप किती तीव्र होणार आहेत, याची कल्पना येते. दुसरीकडे महायुती देखील पूर्ण ताकदीनं मैदानात उतरली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात पहाटे 4 वाजेपर्यंत तब्बल 5 मॅरेथॉन बैठकी झाल्या. या बैठकीत मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील पालिकावर सखोल चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई पालिकेच्या 227 जागांपैकी 200 जागांवर सहमती झाली असून उर्वरित जागांवर लवकरच निर्णय होणार आहे. पुढील 48 तासात उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. महायुतीचा आत्मविश्वास मोठा आहे. ते म्हणत आहेत, की 150 पेक्षा जास्त जागा जिंकून महापौर आमचाच बसणार. म्हणजेच ही लढाई आता सरळ-सरळ ठाकरे बंधू विरुद्ध भाजप शिंदे गट अशी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, की ठाकरे बंधू एकत्र आले तर काही फरक पडणार नाही. त्यांनी या निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी आणला आहे. खरी लढाई आता होणार आहे हिंदुत्वाची आणि अस्मितेची आणि मुंबईच्या नियंत्रणाची. भाजप शिंदे गट म्हणणार, की आमचं हिंदुत्व खरं आहे, तर ठाकरे बंधू म्हणणार, की हिंदुत्व आमच्या रक्तात आहे.
आम्हीच ते जपलं आहे. मुंबईकर कोणाच्या बाजूने उभा राहतो, मराठी माणूस कोणावर विश्वास ठेवतो, हे या निवडणुकीत ठरणार आहे. म्हणजेच मंडळी, मुंबई महापालिका निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नाही. ही निवडणूक म्हणजे ठाकरे ब्रँड जिवंत आहे की नाही? मराठी माणसाचं राजकारण कुठल्या दिशेने जाणार आणि महाराष्ट्राच्या भविष्यातील सत्ता समीकरण कसं असणार याचा निर्णय देणारी आहे. 18 वर्षानंतर एकत्र आलेले ठाकरे बंधू मुंबई पुन्हा जिंकणार का? की भाजप शिंदे युती आपला किल्ला मजबूत ठेवणार? येथे काही दिवसातच ठाकरे आपल्या जागा किती आहे, काय आहे सगळं सांगणार आहे. पण त्यांनी आता राज ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं आहे, की महाराष्ट्रामध्ये मुलं पळवायची एक टोळी सुटली आहे. त्यामुळे जागा आमच्या ठरलेल्या आहे. पण नक्कीच आम्ही पुढे सांगू, राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबद्दल आपलं काही मत असेल, तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि जाता-जाता होऊ द्या चर्चा चॅनलला सबस्क्राईब नक्की करून